हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग। तर आज सोमवार आहे, श्रावण सोमवार आणि शेवटचा सोमवार आहे, पण मला मंदिरात जाणं शक्य नाहीये कारण घरामध्ये खूप जास्त काम आहे, त्यामुळे मग काही जाणं होणार नाही माझं। म्हटलं चला आपण घरी जे आहे ते करून घेऊयात। आणि इकडे ना मी खिचडीची तयारी करते, आंघोळ वगैरे करून पहिले खिचडी बनवून घेते कारण विजयला जायचंय। सो मी नंतर न खाईल, पण विजयसाठी मला अगोदर बनवून घ्यायची आहे खिचडी आणि त्यानंतर ना मग बाकी काम आवरेल कारण भरपूर कपडे पडलेत माझ्या धुण्याचे आणि 3 ते 4 दिवसापासून कपडे धुतले नाहीये। सो पुढे ते तुमच्यासोबत शेअर करेलच। आता इथे मी शेंगदाणे भाजून घेते खिचडी बनवण्यासाठी, त्यानंतर मग शेंगदाणे मिरची मिक्सरला वाटून घेईल। तर प्रत्येकाची वेगवेगळी टेक्निक असते करण्याची, म्हणजे प्रत्येक रेसिपी वगैरे। सो कुणी असं करतो कुणी तसं करतं, पण मला ना म्हणजे मी ज्या प्रकारे खिचडी करते ना मला तशीच खिचडी खूप जास्त आवडते। आणि ही खिचडी ना मी माझ्या फ्रेंडकडनं शिकलेली, म्हणजे ती अशा प्रकारची करते, मी पहिले वेगळ्या प्रकारची करत होते। तर तेव्हापासून ना मला खूप जास्त आवडते अशा प्रकारची। सो मी अशा प्रकारे खिचडी बनवते। एखाद्या वेळेला मी कधीतरी त्याची पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल। आज इतका वेळ नाहीये की म्हणजे पूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करू शकेल कारण खूप जास्त घाई होतीये। एकतर मी थोडंसं लेट उठलीये, बघू आता कधी काय काय आवरतंय तर। आणि मला ना बाहेर पण जायचं होतं, आता ते पण जाणं होईल की नाही माहिती नाही, ते मी ट्राय करेल, झालंच तर जाईल किंवा मग उद्या वगैरे जाईल असं करेल। आणि शिफ्ट होऊन 1 दिवस झालाय, म्हणजे कालच आम्ही शिफ्ट झालो आणि आजचा जो दिवस आहे आता तो माहिती नाहीये कशामध्ये जाईल तर, कारण पूर्ण जे काम आहे घरामधील ते आवरायचं, त्यानंतर सामान लावायचंय घरामध्ये, भांडी वगैरे सगळंच आवरायचं बाकी। आणि मी असा विचार केलाय की आता भांडी घासून स्वच्छ म्हणजे स्वच्छ धुवून वगैरे त्यामध्ये किराणा भरून ठेवावा, कारण आता बाप्पा येतात आणि बाप्पा येणारे म्हटल्यावर घर स्वच्छ असायलाच पाहिजे। तसं तर मला पूर्ण आवरण्याची गरज नाहीये कारण ऑलरेडी आता आम्ही शिफ्ट झालो, त्यामुळे मग घर स्वच्छ होतं, आम्ही करून घेतलेलं अगोदर। त्यानंतर मग आता भांडी वगैरे लावेल आणि जेवढे होईल तेवढे कपडे धुवून घेईल बाप्पा येण्याच्या अगोदर। तर आता इथे खिचडी सुद्धा रेडी आहे, पहिले विजयला खाण्यासाठी देते आणि मग मला जेव्हा भूक लागेल तेव्हा खाईल। तर बाप्पा येणार आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांच्या घरी सध्या बाप्पांची तयारी चालू असेल। माझ्याकडे सध्या तरी काही तयारी नाही आहे अजून चालू, कारण मी शिफ्टिंगमध्येच अजून अडकलेली आहे। आता बघूत केव्हा तरी बाहेर जाईल 1-2 दिवसामध्ये, आणि गणपती बाप्पा बघेल की म्हणजे मला घेण्यासाठी कुठे मिळतात ते छान वगैरे असतं तसे। तर इथे कपडे धुवून घेतलेत आणि कपडे वाळत घालत होते, तितक्यात ना पाऊस चालू झाला, एकदम असा रिमझिम पाऊस नाही म्हणता येणार पण खूप जास्त जोरात पाऊस आहे आणि शक्यतो हा पाऊस सगळीकडे सांगितलेला आहे। तर आता माहिती नाहीये पावसामुळे कपडे वाळेल की नाही, मला हे एक टेन्शन आलंय कारण मी भरपूर असे कपडे धुवून घेतलेत। आणि इथे गॅलरीमध्ये ना वरती रस्सी बांधायची होती, पण विजय मला म्हणे की नको वरती नको रस्सी बांधू, तू खालीच बांध, जास्त काही कपडे नसतात म्हणे दोघांचे, जेव्हा एक्स्ट्रा असेल तेव्हा असं करून टाकत जा म्हणे। तर मग मी काय केलं, पलीकडच्या साईडनं ना एक छोटीशी रस्सी बांधली आणि अलीकडे स्टँड ठेवलं, म्हटलं चला ह्याच्यावरती ते याच्यावरती कपडे टाकता येईल, जेवढे बसेल तेवढे, आणि बाकी जे नाहीच बसले त्याचं बघता येईल असा विचार केला। पण सर्व कपडे जे आहेत ते ऍडजस्ट झालेत आणि पाऊस सुद्धा खूप असं चालू होता ना, तर ते म्हणजे पाऊस लागण्याची पण भीती होती कपड्यांना। तर बघूत आता दिवसभरामध्ये कळेल काय होतंय काय नाही। आणि इकडे बघू शकता तुम्ही पाऊस कशा प्रकारे चालू आहे, तर मस्त वाटत होतं पाऊस बघून, पण मला कपड्यांचं मेन म्हणजे टेन्शन आलेलं। तर चला हे सगळं असो, तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी एक पार्सल ऑर्डर केलंय आणि ते पार्सल काय आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल। तर चला जास्त वेट नाही करायला लावत मी तुम्हाला। तर हे जे पार्सल आहे ना ते काय आहे काय नाही ते तुम्हाला मी दाखवते। ऍक्च्युली मी हे ओपन केलं होतं कारण मला एक शॉर्ट व्हिडिओ बनवायचा होता यावरती, त्यामुळे मग मी ते ओपन केलं आणि मी कालच बघितलं, म्हणजे काल मला हे रिसीव झालं आणि कालच्या काल मी हे ओपन करून बघितलं सुद्धा की काय आहे, म्हणजे कसं आहे काय नाहीये तर। आणि मला पण माहिती नव्हतं हे कसं यूज करायचं वगैरे, म्हणजे थोडंसं माहिती होतं की ते यूज कसं करायचं किंवा कुठे कुठे यूज होतं, पण जे काही आहे ना की त्याला सेट कसं करायचं वगैरे त्या गोष्टी नव्हत्या माहिती। तर ते मी अजून काही केलं नाहीये सेट वगैरे, फक्त जस्ट ओपन करून बघितलं की ते बरोबर आहे की नाहीये। तर मी मागवलेला आहे मॉप, म्हणजे मला गरज होती मॉपची। अगोदर माझ्याकडे एक होता पण तो खराब झाला, त्यामुळे मी आता ना हा मॉप मागवलाय। जसं तुम्ही बघितलं असेल एखाद्या इन्स्टा पेजला म्हणावं किंवा मग यूट्यूबवरती कुठेतरी बघितलं असेल मिशोला वगैरे, तर मी हा मॉप जो आहे
तो मिशोवरनं मागवला. मला 470ला बसलाय हा मॉप. तर क्वालिटी खरंच खूप बेस्ट आहे. म्हणजे अजून यूज तर नाही केला, यूज केल्यावरती कळेल. बट याचे रिव्ह्यू चेक केलेले मी खूप ठिकाणी, तर याचे रिव्ह्यू खरंच खूप भारी आहे. मिशोला, यूट्यूबला किंवा मग ॲमेझॉन, फ्लिपकार्टला सुद्धा तुम्ही जाऊन ना ह्याचे रिव्ह्यू चेक करू शकता. खरंच खूप बेस्ट रिव्ह्यू आहे. त्यामुळे मग मी हा जो मॉप आहे तो ऑर्डर केलेला आहे. बऱ्याचशा टाईपमध्ये जे मॉप आहेत त्या सगळ्यांचे रिव्ह्यू बघितले मी. पण हा जो मॉप आहे ना याचे रिव्ह्यू बेस्ट होते. सगळ्यांना असं होतं, कुणी ना कुणीतरी केलेलं कॉमेंट वगैरे की हे टिकत नाही किंवा मग हे खराब होतं, असं होतं तसं होतं, किंवा मग इकडे साफसफाई होत नाही. हा जो मॉप आहे ना आणि कोपऱ्यात वगैरे होती असे व्हिडिओज बघितलेत मी. आता बघून मी अजून काही ट्राय केलं नाहीये. मी ट्राय करेल आणि मग कळवेल तुम्हाला की खरंच याने होती का सर्व साफसफाई वगैरे. तर इकडे अशा प्रकारे बघू शकता ह्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेलं आहेत की कसं करायचं वगैरे. तर बघूत आता मला जमतंय की नाही. इन्स्ट्रक्शन्स नाही आहेत हे, जस्ट त्यांनी सांगितलंय की मॉप काय काय कामं करतोय म्हणून. तर हे बघा, हे अशा प्रकारे इकडनं ना ड्राय मॉप जो आहे तो आतमध्ये टाकायचा आणि बाहेर काढायचा. त्याने पाणी जे आहे ते पूर्ण रिंज होऊन जाईल. आणि इकडं आपलं पाणी असतं, सो पाण्यात तुम्ही बुडवून ह्याला ओलं करू शकता. तर चला मग आता ह्याला ना आपण ओपन करून बघूयात. तर हे जे आहे ना इकडनं याला ओपन करायला दिलेलं आहे. जसं आपल्याला एखाद्या डब्याचं झाकण जे असतं ते ओपन करायचं असतं ना त्या टाईपमध्ये. तर मी ना त्याला ओपन करते. खूप हळूवारपणे ओपन करायला लागतंय, म्हणजे नवीन असल्यामुळे ना मला जरा भीती वाटते की ते तुटल की काय वगैरे, त्यामुळे. तर बघू शकता इकडे ह्यांनी नाव सुद्धा दिलेले आहे, ड्राय आणि इकडे वॉश म्हणून असं. अशा प्रकारे. तर याला स्टीलचे पाईप दिलेले आहे आणि म्हणजे ह्याची क्वालिटी खरंच खूप बेस्ट आहे. असं बिलकुल वाकण्यासारखे वगैरे नाहीये. आणि हे जे स्टील आहे ते एकदम जाड आहे. तर हे आता मला टाईट करायला लागेल हे अशा प्रकारे. इथे ना पकडायला एकदम असं सॉफ्ट आहे, जेणेकरून आपल्या हाताला दुखणार नाही. स्टील जर आपण डायरेक्ट पकडलं तर हाताला इथे आपल्याला दुखू शकतं. तर इथे ना असं स्पंज टाईप आहे, सो आपल्याला हे दुखणार नाही. आणि इथे लटकवण्यासाठी सुद्धा जागा आहे, तुम्ही कुठे हँग करून ठेवू शकता याला. इतका लंबा जो आहे हा पाईप आहे, असं एवढा जवळजवळ 2 हात नाही म्हणता येणार, पण 1.5 हात इतका. त्यानंतर आता अशा प्रकारे ना प्लेट दिलेली आहे आपल्याला. आणि इथे ना स्टिकसाठी आहे. आता ही स्टिक कशी सांगू मी, आपल्या बघा चप्पल किंवा सँडलला जे बेल्ट असतात त्याची स्टिक जशी असते ना सेम त्या टाईपमध्ये इकडे इकडे आणि इकडे अशी स्टिक दिलेली आहे. ही स्टिक इथपर्यंतच आहे जिथे माझं फिंगर दिसते, खाली पूर्ण प्लेन आहे. आणि या ज्या वाईप्स आहे, तुम्ही याला मॅट वगैरे काही म्हणू शकता, तर या लवकर खराब होत नाही. मी म्हणजे असे व्हिडिओज बघितले आणि आता याची क्वालिटी बघून सुद्धा मला वाटतंय की हे लवकर खराब होणार नाही. पण आपण ना हे एकदा यूज केलं ना की मग आपण पुन्हा याला वॉश करून सुकवून पुन्हा आपण याला यूज करू शकतो. तर वॉशेबल आहेत, छान आहेत. आता मला जसं दिसतंय त्यावरनं मी तुम्हाला सांगते, अजून यूज केल्याच्या नंतरनं कळेल. त्यानंतरनं यामध्ये दिलेलं आहे अशा रबरचं. आता हे कुठे लावायचं माहिती नाही, आय थिंक इथे असेल. हा इथे. आपण पाणी आता एक तुम्हाला सांगते, यामध्ये आपण पाणी टाकणार एका साईडने, जिकडनं आपण जो मॉप आहे तो ओला करण्यासाठी, आणि एका साईडने पाणी जमा होईल आपण त्याला ड्राय केल्यानंतरनं. तर ते पाणी आपल्या फरशीवरती किंवा घरामध्ये वगैरे सांडू नये, त्यामुळे मग त्यांनी हे रबर दिलेले आहेत. सो इकडे याला टाईट करून घेऊयात आपण. पूर्ण रबरचं आहे हे, तर निघायला आणि त्याला हे करायला आपल्याला जरा इझी जाईल. सो मी आता हे लावून देते आणि बघूयात आता जेव्हा मी फरशी पुसेल तेव्हा मग कळेल याची रिव्ह्यू. आणि याने ना आपण जसं झाडू मारतो तसं सुद्धा आपल्याला करता येतं, एकदम ड्राय मॉप असं म्हणता येईल, त्या टाईपमध्ये सुद्धा आपण करू शकतो. पूर्ण जो कचरा आहे तो इझिली निघून जातो. अशा प्रकारे माझा मॉप जो आहे तो रेडी झालेला आहे.
आणि हा मॉप मला खरंच खूप दिवसापासून ऑर्डर करायचा होता. फायनली तो आलेला आहे माझ्याकडे. तर चला मग हा जो मॉप आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल की याला कसं यूज करायचं आहे. आता ना मला एक काम करायचं सगळ्यात अगोदर, ते म्हणजे डॉक्युमेंट क्लिअर करायचे आहेत. म्हणजे माझे जे काही डॉक्युमेंट आहेत ना त्यामध्ये एवढे जास्त झेरॉक्स झालेत, याचे झेरॉक्स त्याचे झेरॉक्स, सो ते मला आधी काढून कमी करायचे आहेत. कारण खूप जास्त डॉक्युमेंट दिसतात ते माझे. आणि अगोदर मी ते काम करून घेते आणि त्यानंतर बघते मग मला काय आवरायचं तर. कारण घरामध्ये खरंच अजून खूप जास्त आवरायचं राहिलंय. काहीच सामान लावणं नाही झालंय, काल सुद्धा नाही झालं. आणि आज थोडीशी लेट उठली आहे कारण 4 दिवस झाले तर झोपेचा काही ताळ मिळत नव्हता. लेट झोपणं आणि लवकर उठणं हेच चालू होतं. त्यामुळे मग आज पूर्ण झोप घेतली, आज लेट उठले, त्यामुळे सुद्धा जास्त काहीच आवरलं नाही. कपडे जास्त होते आज, जसं की मी तुम्हाला दाखवलं. 2-3 दिवसापासूनचे कपडे बाकी होते ते धुवून घेतलेत. आणि मग आता असं वाटायला लागलं की पहिले डॉक्युमेंटचं काम क्लिअर करून घेते आणि जे काही डॉक्युमेंट आहे ते जागच्या जागी ठेवून देईल. तिथून पुढे कपडे लावून घेईल एकदा कपाटामध्ये, कारण भरपूर कपडे आहेत आणि ज्याला मला घडी मारून कोणत्या कपड्याला प्रेस करून वगैरे अशा प्रकारे ठेवून द्यायचे. आता ते जसं होईल तसं करेल. किचनमध्ये सुद्धा अजून काहीच आवरलेलं नाहीये कारण अजून रॅक वगैरे सगळं ते बघायचंय कुठे बसेल कुठे नाही, ड्रिल करायचे आहेत आणि त्यानुसार ठरवेल मी कुठे भांडी लावायची काय नाही. आम्हाला सगळी भांडी घासून स्वच्छ धुवून वगैरे ती लावायची आहे. तर बघूयात आता कसं होतंय काय नाही. सध्या स्वयंपाकावरती भांडी काढली आहेत मी वरती. तर चला मग आता पहिले डॉक्युमेंटचं काम करून घेते. मला असं वाटतं माझ्यासारखंच ना तुम्ही पण तुमच्या डॉक्युमेंट एकदा चेक करून बघा. तुम्हाला पण खूप सारी रद्दी मिळेल तुमच्या डॉक्युमेंटमध्ये. आणि इथे मला ना गुगल ॲडसन्सचं जे लेटर आहे ते दिसलं. मी हे असंच सांभाळून ठेवलेलं आणि मी लाईफ टाईम सांभाळून ठेवणार, जे की मला रिसीव्ह झालं होतं खूप महिन्या अगोदर. तर ते मी साईडला काढून ठेवलं अगोदर, कारण ते फेकून तानात म्हणजे फेकण्यामध्ये नको जायला. आणि मला असं वाटतं हे ना माझ्याबरोबरच तुमच्या सगळ्यांसोबत सुद्धा असंच होत असेल की आपण जे डॉक्युमेंट आहेत ते काय करतो, काही हातात आलं की आपल्याला वाटतं हां हे इम्पॉर्टंट आपण ठेवून देतो, पण नंतर ना त्याचं काहीच काम नसतं आपल्याला आणि आपण असे खूप सारी कागद जमा करून ठेवतो. जसं की झेरॉक्स झाले, आपण आधार कार्डचं झेरॉक्स काढतो, एक काढायच्या ऐवजी आपण 3-4 एकदम काढून घेतो, असं तसं होतं आणि भरपूर असे डॉक्युमेंट एक्स्ट्राचे जमा होऊन जातात. मग जे फोल्डरमध्ये आहे किंवा तुम्ही ज्याच्यामध्ये ठेवता ते एकदम असं भरगच्च दिसायला लागतं. माझे डॉक्युमेंट फोल्डरमध्ये ठेवते मी, सो ते एकदम भरगच्च होऊन जातं आणि मग बाकीचे जे डॉक्युमेंट आहेत तर त्याच्यासाठी ना जागाच उरत नाही. आज मी ते ठरवलं की आपण क्लिअर करून घेऊयात डॉक्युमेंट, म्हणजे सगळे जे रिकामे जे म्हणजे मला नाही लागणार ते काढून घेऊयात म्हटलं. त्यामुळे मग माझं फोल्डर सुद्धा रिकामं होईल आणि नंतर मला काही जे काही डॉक्युमेंट असतील माझे ते ठेवायला जागा मोकळी होईल. सो मी अशा प्रकारे आता हे ठरवून जे डॉक्युमेंट आहेत ते क्लिअर करते. हे काम काही आत्ता अर्जंट नव्हतं, बाकीचे कामं मला जास्त अर्जंट होते, पण तरी मी असा विचार केला की हे एकदा मी ठेवून दिलं ना डॉक्युमेंट तर मग माझं लक्षच जाणार नाही त्याच्याकडे आणि ते पुन्हा तसंच राहून जाईल. पुन्हा ते नंतर ना केव्हा तरी करायचं करण्यापेक्षा ना आत्ता करून घ्यावं असं वाटलं. आणि असंच होतं, एखादं काम आपण करायचं ठरवलं आणि कंटाळा गेला ना की मग ते रेंगाळत जातं आणि त्याला खूप दिवस लागतात करण्यासाठी. त्यामुळे मग मी आज ना कंटाळा न करता हे जे काम आहे ते करून घेते. आणि यामध्ये ना जे आपण जे न लागणारे डॉक्युमेंट आहेत ते कशा प्रकारे ना फेकून द्यायचे ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. त्यासाठी ना व्हिडिओ बघा पूर्ण. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक कॉमेंट शेअर करा. तर इकडे बघू शकता मला जे डॉक्युमेंट नाही लागणार आहे ना ते मी साईडला काढून घेतलेत आणि जे मला हवे आहेत ते मी फोल्डरमध्ये ठेवून देते. त्याचबरोबरनं माझे ATM कार्ड, पॅन कार्ड जे काही आहे ते सर्व जे आधार कार्ड वगैरे ते पर्समध्ये टाकून ठेवते. म्हणजे मला कधी बाहेर जायचं काम पडलं ना तर ते मला तसेच घेऊन जाता येईल. मला वेगळं त्याला पुन्हा पुन्हा काढण्याची गरज नाही पडणार. आणि जे डॉक्युमेंट फेकून द्यायचेत ना त्याला असं फाडून किंवा जाळून तुम्ही फेकून द्या, डायरेक्टली तसंच टाकू नका. कारण आत्ताच्या याच्यामध्ये असं होतंय की आताची जो दुनिया आहे त्याला असं होतंय की कोणी कोणाला धोका देईल ना कधी काही सांगतात नाही आणि कुणासोबत काय होईल काही सांगतात नाही. त्यामुळे डॉक्युमेंटवरती आपली जी पर्सनल इन्फॉर्मेशन असते ना ती कुणाला शेअर नाही झाली पाहिजे. त्यामुळे मग असे डॉक्युमेंट तुम्ही फाडून किंवा जाळून फेकून देऊ शकता. तर चला हा छोटासा व्हिडिओ मी इथेच एंड करते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, कारण इथून पुढे आपले रेग्युलर व्हिडिओज येणार आहे आणि 12 वाजेलाच येणार आहे. तर तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन जी आहे ती तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे व्हिडिओज बघून मस्तपैकी एन्जॉय करू शकाल. तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.